आखाती भागांमध्ये निर्माण होणाऱ्या संघर्षाचा युद्धाचा परिणाम हा सगळ्याच देशांवर होतोय, जगभरावर होतोय, भारतावरही परिणाम होतोय। भारतीय नागरिकांवर होणारा हा युद्धाचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मंत्रालय आणि विभागांनी एकमेकांशी संपर्क साधावा, समन्वय ठेवावा आणि काम करावं असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत। तसंच इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा आणि कमॉडिटी पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर काही क्षेत्रांमध्ये हा परिणाम जाणवायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा आणि कमॉडिटी तसंच वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होण्याची जी शक्यता आहे ती नाकारता येत नाही। मात्र त्यांची तीव्रता या परिणामांची कमी करण्यासाठी काम करावं असं मोदी यांनी म्हटलंय। केंद्र सरकारनं भारतासोबत सीमा असलेल्या देशांमधून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीसंदर्भातील नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येतंय। तर या निर्णयामुळे चीनसह सीमेलगतच्या देशांमधील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करणं तुलनेनं सोपं होण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय मंत्रिमंडळानं या सगळ्या संदर्भात धोरणात्मक बदलास मान्यता दिलेली आहे। 2020 मध्ये सीमावाद आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं सीमेलगतच्या देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर कडक निर्बंध लावले होते आणि या नियमांनुसार आता अशा देशांमधील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलं होतं। Thank you.